गुड मॉर्निंग फ्रेंड्स, दिस इज द नेक्स्ट डे. दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी आमच्याकडे आलेले आहेत हे छान अंजीर आलेले आहेत, म्हणजे आणलेले आहेत. आणि इकडे आहेत छान असे स्ट्रॉबेरी, मी पाहू शकता. थोड्या वेळा मिठाच्या पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेली आहे, म्हणजे यातली सगळी घाण डर्ट वगैरे निघून जाईल. 5-1 मिनटं ठेवणार आहे आणि नंतर काढून घेणार आहे. कॉल आला आहे, 1 मिनटं. सो सध्या आमच्याकडे खूप सारी स्ट्रॉबेरी येते. पांडवलेणीच्या पायथ्यावरून आणता येते, तिथून आणतायत पायथ्या. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. पांडवलेणीच्या तिथून आणतायत. छान छान स्ट्रॉबेरी मिळते रोज, आणि मग स्ट्रॉबेरी शेक किंवा मग तशीच खायला पण सगळ्यांना खूप आवडते. सो असं आहे, अशी झालेली आहे दिवसाची सुरुवात. आज आहे उपवास सगळ्यांचाच, सरा आणि बाबांचा सोडून. चतुर्थी आहे आज. आम्ही करतो उपवास महिन्यातून एकदा हा. तर असं आहे. सो आज काही जास्त स्वयंपाकाचं तामझाम नाही. साबुदाणे वगैरे भिजत टाकते आता, आणि मग पुढे बघूया. एक जण उठल्यावर सुरुवात होईल. तर आता दिवसाची सुरुवात मी पहिले हे अंजीर खाऊन करते. गोळे, मस्त गोळे, सुके ओले असे अंजीर मिळतात. आपल्या घरासमोर पण याचं झाड आहे. इकडे सुरुवात झालेली आहे पेरूने, आणि इकडे फरमाईश आलेले स्ट्रॉबेरी शेक. सो आता इथे स्ट्रॉबेरी बारीक करून घेतलेले आहेत, आणि आता बनवते मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक. सो फ्रेंड्स, इकडे रेडी आहे आपला मस्तपैकी स्ट्रॉबेरी शेक, स्मूदी टाईप. एकदम भारी झालेला आहे. आता हा मी देते मिस्टरांना, मी नाही पिणार आहे. घ्या, छान झालं आहे. यामध्ये मी खजूर, काजू, बदाम पण टाकलेले आहेत, म्हणजे एकदम हेल्दी मील झालेलं आहे हे. स्ट्रॉबेरी प्लस खजूर प्लस काजू प्लस बदाम शेक. ही घरातली झाडं आहेत, बट आता गेली सुकून. तर थोडंसं त्यांना बाहेर ठेवले आणि त्यांना पाणी देते, कारण मग खाली सगळं गळतं आणि मग घरात घाण होते. सो आधी दिले मी 2-3 ग्लास. हे आहे बांबूचं, जे घरात असतं, आणि हे पामचं झाड. तर या बाजूचं सगळं सुकलेलं आहे. तर ही काडी आता काढून टाकावीसं वाटतं, म्हणजे नवीन येईल तिथं. त्याला आता मी पाणी दिलेलं आहे. मनूसुद्धा आलेली इथं. माऊ माऊ रागावली माझ्यावर. तिला दिलं नाही मी काय खायला. 2 दिवस झाले सतत नॉनव्हेज खाते. आता दिलंच नाही काय सध्या. थोड्या वेळाने देईल तिला. नाही का? नाही. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. संध्याकाळ झालेली, संध्याकाळी 6, पावणे 6 वाजलेले आहेत. आराम वगैरे झालेला आहे. आजचा उपवासाचा दिवस पूर्णतः आम्ही कामातच घालवला. उद्या येत आहेत सासूबाई दुबईहून. तर मग म्हटलं जरा घर पुन्हा एकदा टापटीप करू द्या, कारण आणि वगैरे पण आहे. तर थोडंसं असं इकडे तिकडे होऊन जातं, लहान मुलं असल्यावर होतात. तर तिचं काही नाही, बट मलाच किचनचं असं आवरायचं होतं. बरेच दिवस झाले मी म्हणजे चालले माझं की आज करेल उद्या करेल. तर आज मला तो मुहूर्त लागला. तर इकडे पण किचनचं जे आहे ना, ते सगळं किचन टॉप हा या साईडचा स्वच्छ केला. ही चिमणी ॲक्च्युली लावायची आम्हाला, बरेच दिवस झाले ती गॅसच्यावर लावायची, बट तिचं म्हणजे सिस्टम जरा वेगळी आहे. जुन्या ठिकाणी ती व्यवस्थित लागलेली होती, बट आता तिला जरा लावायला प्रॉब्लेम येतो, म्हणून ती किती दिवस झाल्या तर इथंच पडली आहे. जसं नव्या किचनचं काम झालं तसं, म्हणून मग थोडंसं चेंज केलं. अशी मधीच इथं ठेवलेली होती, आता तिला एक साईडला घेतलेली आहे, आणि या बाजूनी स्विच ऑपरेट करता येईल म्हणून अशी ठेवली, नाही तर मग आडवी ठेवली असती. तर हे गरम पाण्याचं केटल आणि मिक्सर या बाजूला, आणि स्टीमो आपला वरण भाताचं स्टीमो, आणि हे मिक्सर हे आता जुनं झालं. हे या बाजूला या कोपऱ्यात पहिल्यापासूनच होतं. तर एवढा किचन मग टॉप असा मोकळा आपल्याला मिळतो अजून जेवण बनवलं की व्यवस्थित ठेवायला तिथं. कारण अजून आमचं म्हणजे ठरलं नाही व्यवस्थित, असं अरेंजमेंट जागच्या जागी झालेली नाही. या पण गोष्टी या तुम्ही पाहता इथे अस्ताव्यस्त पडल्यात, त्या पण आम्हाला इथे खाली ठेवायच्यात. इथली एक ट्रॉली बाकी आहे, तर असं बरंचसं काम बाकी आहे घराचं. मग हे आज मागचं साफ केलं, त्यानंतर इकडे साफ केलेलं आहे. हा खालचा भाग तो पण खूप मेस झाला होता, तिकडे सगळ्या पिशव्या येऊन पडायच्या. लसूण साफ करून ठेवलेलं आहे. सर इथली आता जागा मोकळी झालेली आहे बऱ्यापैकी. तर असं केलेलं आहे. आणि
आज मी दिवसभर ना स्ट्रॉबेरी शेकच बनवते. सकाळी जी सुरुवात झालेली माझी बनवायची ती आत्तापर्यंत म्हणजे मी दिवसभर नाही बनवत असले, बट आधी यांना बनवून दिला, मग मला, मग दीदींना बनवून दिला अन्वीसाठी, आणि दीदींनी तर नाही पिला, अन्वीलाच बनवून दिला होता एक ग्लास. ती थोडं पित राहिली दिवसभर. आणि आता स्वरा क्लासला चाललेली, 5:45 वाजलेली, तर ती म्हणजे तिला द्यायचाच होता, तिला म्हटलं तुला जाताना देईल, सो आता तिच्यासाठी बनवते. तर असा माझा पूर्ण दिवस आज स्ट्रॉबेरी मिल्कशेकमध्येच गेलेला आहे. आता उद्या त्या येतं आणखी व्यवस्थित सगळं करून ठेवणार आहे, म्हणजे कारण ते सकाळी 7 वाजताच घरी येणार आहेत. त्यांची रात्रीची फ्लाईट आहे, सो 7 वाजतापर्यंत त्या घरी पोहोचतील आणि आम्ही तोपर्यंत झोपेतच असू. आता किती छान स्मूथ पेस्ट झालेली आहे, म्हणजे नंतर असं आपण गाळून किंवा देतो ना तसं द्यायची गरज नाही. असंही मुलं छान पिऊ शकतात जर फ्रूट्स आधीच खूप वेळा स्मॅश करून घेतले, बारीक करून घेतले तर. आणि माझ्याकडून कधी कधी कसं होतं की मी अशी रेसिपी जशी शेअर करते तशी करते, कारण आधी मी तसंच करायचे ना, केकचे व्हिडिओ टाकायची, रेसिपीज शेअर करायची, त्यामुळे मी तसंच तुम्हाला सांगितलं जातं. बट मी काही फार अशी एक्सपर्ट नाही प्रत्येक गोष्टीत, फक्त जे मी बनवते ते मला तुम्हाला दाखवायचं असतं. आणि बट माझं ते बोलण्याची शैली आता ते मला ते तशीच सवय झालेली, त्याच्यामुळे मी असं सांगते की आता हे करायचं आणि आता ते करायचं. पण तुम्हाला जे योग्य वाटतं तेही तुम्ही करूच शकता. तुम्हाला आणखी छान रेसिपीज माहिती असलं तर ते तसं तुम्ही करू शकता, असं आहे. त्यामध्ये मी काही तुम्हाला फार असं ज्ञान देते असं काहीच नाही आहे. मी नॉर्मली मी अशीच बोलते, त्यामुळे ओके. स्वराचा मिल्कशेक, स्ट्रॉबेरी मिल्कशेक रेडी आहे. आता मी तिला तो देते. तिला खूप आवडतं, स्ट्रॉबेरी पण आवडतात आणि मिल्कशेक पण आवडतं. आणि होप सो की आता हा लास्ट ग्लास असावा माझा बनवण्याचा स्ट्रॉबेरी मिल्कशेक आजच्या दिवसातला, कारण एवढ्या अजून स्ट्रॉबेरी शिल्लक आहेत. तर अजून अणू आलेला नाही, माझा भाचा अणू आलेला नाही. जर तो आला तर तो पण म्हणेल मामी मला बनवून दे, सो त्याला बनवून द्यावाच लागेल, कारण सगळ्यांनीच पिलं तर मग त्याला पण द्यायलाच पाहिजे. बट तो आज आलेला नाही. आता मी पहिले हे स्वराला देते, म्हणजे ती पटकन पडेल क्लासला. असे बाईसाहेब आमच्या 15 मिनटं लेटच जातात, शेजारी क्लास आहे ना तर लेटच जातात. This is your milkshake. Strawberry milkshake. Strawberry milkshake. Yeah. Strawberry milkshake. Strawberry. Strawberry. आई काय बोलते का स्ट्रॉबेरीला? आई काय बोलते? पंकज मामाला रात्री 2 वाजता काय मेसेज केला होता? टेरी बेरी. ॲक्च्युली मी ना म्हणजे लॉकडाऊनमध्ये तिकडे होते खोपोलीला, तेव्हा मी म्हणजे नवीनच मी पण केक बनवायचे आणि मला पण असं क्रिएटिव्ह काहीतरी वेगळं बनवायला आवडायचं. तर मी ना स्ट्रॉबेरीचा केक बनवला होता, म्हणजे स्ट्रॉबेरीच्या आकाराचा, त्याला डॉट वगैरे सगळे दिले होते. आणि माझी मम्मी म्हणजे मी काहीही केलं तरी ती भलतीच खुश होते. तर असं आहे. आणि तर तिने ना रात्री मग भावाला, माझ्या मोठा भाऊ आहे पुण्याला, त्याला आनंदात म्हणजे रात्री की अबोलीने असा केक बनवला. रोजच सांगायची, रोज सगळ्यांनाच फोटो पाठवायची, अबोलीने हे केलं, अबोलीने ते केलं. तर मी स्ट्रॉबेरी, इथे खूप आवाज येतो, जा मी तिकडे जाते, टी व्ही चालू आहे ना. तर मग मी स्ट्रॉबेरी शेपचा केक बनवला होता. आणि बिचारी ती म्हणजे अशी फार काही शिकलेली नाही आहे, बट तरी पण ती मोबाईल वगैरे सगळं व्यवस्थित हाताळते, सगळ्या गोष्टी करते, खूप क्रिएटिव्ह आहे. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये तिला पाहिलं नसेल पाहिलं तर मागचे ब्लॉग जाऊन पहा. तर ओके. तर तिने लिहिलं होतं की अरे पंकज, आबोलीने ना टेरी बेरी केक केला. ॲक्च्युली ती स्पेलिंग मिस्टेक होती, आपण कधी कधी बोलतो ना, व्हॉईस चॅट करतो, तर त्याच्यात आलं होतं स्ट्रॉबेरी केकच्या ऐवजी टेरी बेरी केक. तर नंतर आम्ही तिला खूप हसलो होतं. सकाळी उठून जेव्हा मी पाहिलं की तो मेसेज केलेला आहे, अरे पंकज टेरी बेरी केक केला, आम्ही म्हणजे तुफान हसलो होतं. बट नंतर म्हटलं ठीक आहे, इट्स ओके. एक आनंद असतो आयांना आणि आपल्या
म्हणजे 90sच्या आया ठीक आहे, अशा फार अशा शिकलेल्या नाही, पण त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं, माझ्यापेक्षा तरी जास्तच कळतं. लव यू मम्मी. आता उपवास सोडायचा आहे, तर इकडे लावलेली आहे ही दुपारची खिचडी आहे, बाबांसाठी केली होती, त्यांचा उपवास नसतोच. इथे वरण लावलेलं आहे आणि या बाजूला इकडे आता मी डाळ भिजत टाकलेली आहे. वरण भात आणि शेवची भाजी करायची आहे. भाजीची शेव आणलेली आहे ती इथे आहे, हे बघा. ॲक्च्युली जनरली आमच्याकडे उपवासाचं म्हणजे शनिवारी यांचा उपवास असतो तर छोले असतात किंवा मग भरली भेंडी हे मेनू ठरलेले असतात. बट आज भेंडीसुद्धा भेटली नाही आणि छोले मी भिजवले नव्हते, सो दोन्ही प्लॅन कॅन्सल आहे. तर दीदी म्हटल्या शेवची भाजी मस्त करूया आणि वरण भात, तर असा साधासाच बेत आहे. तर आता मी ते करते आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण खूप मोठा ब्लॉग होईल, नाही तर मग खूप मोठा ॲक्च्युली माझा विचार होता कंटिन्यू करायचा पुढे उद्यासाठी, कारण उद्या सकाळी सकाळी मम्मी येणार आहेत, पण मी सकाळी सकाळी शूट करेल की नाही माहिती नाही. तर हा ब्लॉग आजसाठी इथेच एंड करते मी आणि पुन्हा भेटते तुम्हाला एका नवीन ताज्या तवाण्या टवटवीत ब्लॉगसोबत. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल कदाचित मी दुबईवरून मम्मींनी काय काय आणलेलं आहे, बघूया. तर ठीक आहे, आत्तासाठी टाटा बाय बाय, गुड नाईट. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करा. चला बाय बाय.